प्रोडक्ट हे प्रोड्युसर पासून तर रिटेलर पर्यंत आणि कंझ्युमर पर्यंत येते। मग हे जीएसटी अल्टिमेटली कंझ्युमर पासूनच कशी वसूल केल्या जाते हे समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ मोबाईलचं। एक प्रोड्युसर कंपनी आहे मोबाईलची, तिने एक बेस प्राइसवर 15,000चा मोबाईल बनवला। प्रोड्युसर कंपनी मोबाईल विकते एका होलसेलरला, त्या मोबाईलवर 18% जीएसटी सुद्धा लावते। म्हणजे आता 15,000 रुपयाची बेस प्राइस, त्याच्यावर 18% जीएसटी म्हणजे 2700, म्हणजे होलसेलरला विकायची प्राइस 17,700। आता जो प्रोड्युसर आहे तो गव्हर्नमेंटला 2700 रुपये जीएसटी तर दाखवतो, पण त्यामध्ये त्याने जो मटेरियलवर खर्च केलाय म्हणजे त्यावर जे जीएसटी पे केलाय तो सुद्धा इनपुट टॅक्स क्रेडिट मधून ऍडजस्ट करतो। आता येऊ होलसेलरवर। होलसेलर हाच प्रोडक्ट आहे तो रिटेलरला विकतो, म्हणजे त्याने जर ठरवलं होलसेलरने की रिटेलरला आपण 18,000ला हे प्रोडक्ट विकायचं म्हणजे मोबाईल विकायचा, आणि त्यावर समजा त्याने जर 18% जीएसटी लावली म्हणजे 3,240, म्हणजे टोटल रिटेलरला विकण्याची प्राइस हे 21,240। तो होलसेलर काय करेल, त्याने जो जीएसटी ऑलरेडी पे केला होता, म्हणजे त्याने जो 2700 पे केला होता आणि त्याने जो 3240 वसूल केला म्हणजे कलेक्ट केला, त्याने तो तिथून 3240 मधून 2700 मायनस करून टाकेल, म्हणजे त्याला जो 540 रुपये आहे तो नेट पे करेल गव्हर्नमेंटला जीएसटी म्हणून। आता येते रिटेलर डायरेक्टली विकतो कंझ्युमरला, आणि रिटेलरने ठरवली मी कंझ्युमरला हाच मोबाईल 20,000ला विकेल, आणि त्यावर जर 18% जीएसटी लावली तर 3,600, म्हणजे टोटल प्राइस 23,600। आता रिटेलर काय करेल, त्याने जर आता कंझ्युमरकडून 3,600 रुपयाचा हा जीएसटी वसूल केला, त्यामधून त्याने जर ऑलरेडी जीएसटी पे केला होता 3240, तो मायनस करून टाकेल, म्हणजे त्याला नेट जीएसटी पे करावे लागेल 360 रुपये। आता हो 360 रुपये हा जीएसटी तो गव्हर्नमेंटला पे करेल। आता येते कंझ्युमर म्हणजे तुम्ही, म्हणजे 3600चा या ट्रान्झॅक्शन मध्ये 3600चा पूर्ण भार म्हणजे जीएसटीचा पूर्ण भार हे तुमच्यावर आला, कारण जे मधातले लोक आहे म्हणजे प्रोड्युसर, रिटेलर आणि होलसेलर यांना आयटीसीचा क्लेम भेटते, म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता येते, पण कंझ्युमरला हे क्लेम अवेलेबल नाही, कारण अल्टिमेटली हे त्यांनाच भरावे लागते। सिंपल लॉजिक आहे, जीएसटी सर्व टप्प्यावर वसूल केले जाते, फक्त जे फायनल बर्डन आहे ते कंझ्युमरवरच टाकलं जाते। बाकी याबाबत तुमचं काय म्हणणं आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा, आणि असाच कॉमर्सचा नॉलेज मिळण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज।